मग पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतात, त्यामध्ये असे समजते की मुलीचा चष्म्याचा काच फुटून ते डोळ्यात गेलंय, कॉलर बोन तुटलेला आहे, मानेच्या हाडांना जखम झालेली आहे, डावा हात आणि डावा पाय तुटलेला आहे, पेल्विस बोन फ्रॅक्चर झाला आहे आणि शरीराच्या वर विविध ठिकाणी जखमा आहेत, त्यातून रक्त येतंय आणि गुप्तांगामधून पण रक्त येतंय. गुप्तांगामध्ये सिमेनचं जवळपास 150 मिलीग्रॅम ऑफ सिमेन सापडतं, जे एका माणसाचं होऊ शकत नाही. असे सगळे प्रकार असताना तुमची मुलगी आत्महत्या करते असं सांगितलं जातंय. हे कसं होऊ शकतं? याबद्दल बऱ्याचशा गोष्टींचे आरोप आहेत आणि या सगळ्या गोष्टी पुराव्यासह मिळाव्यात अशी मागणी होत असताना जेव्हा 100पेक्षा जास्त लोक कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा सर्व डॉक्टर शांततापूर्ण आंदोलन करत असतात, त्यावेळेस मात्र हल्ला चढवतात आणि सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या बातम्यांसह आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये.